वरती खऱ्या अर्थाने गुरवलीपाडा टीमची ओळख आहे. कल्पेश शेलार रन मशीन आहे आणि खूप मोठं योगदान आहे कल्पेश शेलार यांचं या स्पर्धेसाठी आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच भूमी 11 मांडा टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत ते म्हणजेच राकेश आणि आमचे ज्ञानेश्वर भोईर जे 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. राकेशला गंभीर दुखापत झाली होती दहिवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंग फलंदाज आहे नितीन आणि त्याला साथ देतोय अजय बेटा आणि गोलंदाज अशोक डिंडा. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. अशोक या मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पहिल्या चेंडूवरती नितीनला मिळतंय हे जीवनदान. स्ट्रायकिंग फलंदाज नितीन आहे. अशोक गोलंदाजी मार्कवरती. शफल झाले फलंदाज. स्ट्रॉंग अपील करतायत केतन भाकरे जे विकेट कीपर आहेत भूमी 11 मांडा या टीमचे. जगन्नाना पाटील यांचा संघ आहे आणि नुकतीच आपण ढोके नाईट क्रिकेट स्पर्धा पाहिली असेल. त्या नाईट स्पर्धेमध्ये शेवटच्या रात्रीमध्ये सर्वांना पराभवाचे आश्चर्याचे धक्के दिले होते आणि संघ दाखल झाला होता टॉप 5 मध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजेच भूमी 11 मांडा संघ आणि ती स्पर्धा जिंकली होती भूषण दादा रोहणे यांच्या भूमी 11 कुंदे या टीमने. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल 4 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 4. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे नितीन ज्या नितीनचा झेल सोडला 0वरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील करतायत पायचीची. एक धाव मिळते आणि पंचांचा इशारा लेग बाईसचा येतो. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. सचिन शेठ दळवी साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे आणि स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी साहेबांचा वारसा जपलाय ते म्हणजे सचिन शेठ दळवी साहेबांनी. यावी चांगला चेंडू आहे. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. वाईड बॉल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. सचिन शेठ दळवी साहेब जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं सध्या आपल्या गुरवलीपाडा गावामध्ये होत आहेत. खास करून पाहिलं गेलं तर नुकतीच आम्ही पाहिली स्मशानभूमीचं काम देखील सुरू आहे. ते पुण्याचं काम आहे आणि ते पुण्याचं काम आपण पाहतोय सचिन शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून. यावी स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. या सामन्यामधील ही गोल्डन विकेट कॅरी केली आहे कारण की या सीझन मध्ये अजय बेटा हा भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि अजय बेटाला 0वरती बाद केलाय कारण की या सीझन मध्ये 3 अर्धशतकीय खेळी साकारल्या होत्या अजय बेटाने आणि तोच अजय 0वरती बाद होतोय.
नवीन फलंदाज संदेश येतोय. भूमी 11 मांडा या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत राकेश आणि आमचे जवळचे मित्र प्रथमेश यांच्याकडून. ते देखील सामना एन्जॉय करतायत. वेलकम प्रथमेश, स्वागत आहे. खूप मोठे चाहते आहेत भूमी 11 मांडा या टीमचे. ढोके नाईट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना खूप मिस केलं. यावी सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट कीपर केतनच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली या टीमची 1-6. डीजे थँक्यू सो मच. निशांत मिरकुटे देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 1-6 आणि षटक क्रमांक दुसरं सुरू होत आहे आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज जगन्नाना पाटील. कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि KDMC क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दुसरा क्रमांक लाभलेला आहे. रोख रक्कम 50,000 रुपये. ते सर्वांचे लाडके एक दानशूर व्यक्तिमत्व जगन्नाना पाटील गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर आहे, हुक करतायत आणि चेंडू जाईल लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फिगर मध्ये 10 या आकड्यावरती. मी आधीच म्हटलं होतं नितीनचा झेल सोडलाय, त्या झेलची किंमत मोजावी लागेल आणि नितीनने खूप चांगली बॅटिंग केली आहे या इनिंग मध्ये आतापर्यंत. भूमी 11 मांडा संघ इन्फॉर्म संघ आहे. अनेक मोठ्या स्पर्धा या वर्षी तो खेळलाय. तो संघ आपण पाहू शकाल. जगन्नाना पाटील जे पुरस्कर्ते आहेत. या विश्वर एक फटका ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. फईम खूप चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. ही ओळख आहे, खासियत आहे फईमची आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 1-11. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेची लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी, तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. इंडिया नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट आहे. संतोषजी नाणेकर, गौरवजी सावंत जे फाउंडर आहेत टेनिस क्रिकेट .in चे आणि खूप बिझी शेड्यूल आहे गौरवजी सावंत यांचा, तरी देखील वेळ काढला या स्पर्धेसाठी. नितीशजी मेहर यांची विनंती होती आणि ती विनंतीला मान देऊन आलेत. यावी चांगला चेंडू आहे, कॉडब्यांची अपील आणि फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय वडवली या टीमला. फलंदाज संदेश बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर नागेश अप्रतिम संगीत आपण ऐकतोय या पहिल्या रात्रीमध्ये. न्यू बॅट्समन येतोय राहुल भंडारी, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो.
श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली संघ, गोलंदाज जगन्नाना पाटील या 20 ड्राईव्ह केल्या, क्षेत्ररक्षक आहे, धावाची संधी असेल, फलंदाज झाला बाद, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी निशांच्या माध्यमातून आणि शून्यावरती बाद व्हावं लागतंय राहुल भंडारीला. तीन बाद 11 या धावसंख्येवरती या पुढील सामना आहे यजमान विपक्ष पाहुणे या दोन संघांमध्ये. सचिन शेठ दळवी साहेबांचा संघ आपण पाहू शकाल, एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा, आणि त्यांना फाईट करेल आरसीसी राया. या दोन संघांमध्ये बिग बॅटल असेल, कारण की जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमने सामने आलेत तेव्हा तेव्हा क्रिकेटचा स्टँडर्ड नक्कीच उंचावलेला आपण पाहत असतो. एकाच विभागातील संघ आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचा परिचय आहे, अनेक वेळा आमने सामने आलेत. गोलंदाज नाना स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्रॉंग अपील करतायत, एक धाव झाली कंप्लीट. केपी सरांचा इशारा येतोय लेग बाईसचा, आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 12 धाव धावफलकावरती आहेत. ढोके नाईट स्पर्धा आपण पाहिली असेल, त्या नाईट स्पर्धेमध्ये जगन्नाना पाटील यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि याही स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे, कारण की शेवटची रात्र होती आणि शेवटच्या रात्रीमध्ये दिग्गज संघ नक्कीच आपण पाहिले होते आणि त्या सर्व दिग्गज संघांना पराभूत करून नक्कीच संघ दाखल झाला होता भूमी 11 मांडा संघ टॉप 5 मध्ये. पहिल्या मॅच मध्ये नागाव टीमला पराभूत केलं, दुसऱ्या सामन्यामध्ये जय हनुमान जोविली या टीमला पराभूत केलं आणि शेवटच्या सामन्यामध्ये गावदेवी हेदुटने या टीमला पराभूत केलं होतं. कव्हर ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत, स्वीपर कव्हरला अशोक डिंडा, खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 3 बाद 13, 6.50 ची सरासरी प्रत्येक षटकामागे मेंटेन ठेवली जाते श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली या टीमच्या माध्यमातून. डीजे वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज फहीम. फहीम येतोय, यावी सुरेख फटका आहे, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये जगन्नाना पाटील आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एकच धाव मिळताना धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 14 या आकड्यावरती. एका एका धावीसाठी संघर्ष करावा लागतोय, एका एका धावीसाठी झगडावं लागतंय, परंतु दुसऱ्या बाजूला नितीन खूप चांगली बॅटिंग करतोय, ज्या नितीनला शून्यावरती जीवनदान दिलं होतं मांडा टीमने. गोलंदाज फहीम, मानाची स्पर्धा आहे,
आणि या सीझन मधील टिटवाळा नगरी मधील पहिली नाईट स्पर्धा आहे, कारण की आपण प्रत्येक वर्षी पाहत असतो अनिल शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून निंबवली नाईट स्पर्धा. यावी सुरेख फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुढे सर्किल आपण पाहू शकाल 18 धावफलकावरती. मी आधीच म्हटलं होतं झेल सोडलाय, त्या झेलची किंमत मोजावी लागेल आणि नितीनच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. नितीन आणि त्याला साथ देतोय केतन. ही विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या टीमची. राहुल भंडारी यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला जगन्नाना पाटील यांचा संघ आहे भूमी 11 मांडा. यावीस अप्रतिम टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. लॅप स्ट्रोक, दिल स्कूप आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. फायनल आपण पाहिली असेल वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड मध्ये, आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलचा झेल सोडला होता 4 या धावसंख्येवरती आणि त्याने बनवले होते नाबाद 237 धावा. धावसंख्या आहे 22. फहीम गोलंदाजी मार्को सज्ज होत आहे. यावीस मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल. फहीम स्वतः जज करतोय आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज राहुल पाटील येतोय नवीन फलंदाज. नितीन बाद झालाय. नितीनसाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगली बॅटिंग केली आहे नितीनने वडवली या टीमसाठी. धावसंख्या आहे 22 धावा. 4 बाद 22 अशी धावसंख्या आहे. केतन आणि राहुलला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये 35 ते 40 धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या टीमला. यावी क्षेत्ररक्षक आहेत आणि तेवढाच चांगला झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. केतन बॅक टू द पवेलियन. तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतोय वडवली या टीमची. अविनाश येतोय नवीन फलंदाज. वडवली या टीमचा वेल फिनिशर आहे. सिक्सर किंग आहे आणि तोच येतोय फलंदाजी करण्यासाठी.
अविनाश आणि त्याला साथ देतोय राहुल पाटील. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज फहीम. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही विकेट हॅट्रिक पूर्ण झाली नाहीये. बघूया पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का हा गोलंदाज फहीम. पहिले 3 चेंडू महागडी गोलंदाजी केली होती आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजी. यावी सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिस्टामिंग स्ट्रोक आणि झेल झाला ड्रॉप आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 5-26. 6 चेंडू शिल्लक आहेत. आज आपण पाहतोय आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत सोनू बांगर आणि मनोज कारवे सर. आणि उद्या आपण बदलापूरचा एक बुलंद आवाज ऐकू शकाल. राहुलजी चव्हाण जे अत्यंत जवळचे समालोचक आहेत जगन्नाना पाटील यांचे आणि ते देखील उद्या नक्कीच येणार आहेत या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी. गोलंदाज आपण पाहू शकाल तुकाराम येतोय. तुकाराम हे नाव टेनिस बॉल क्रिकेट मध्ये खूप मोठं नाव आहे. तुकाराम कुंचे महाराज. स्ट्रायकिंग फलंदाज राहुल पाटील आहे आणि अविनाश खेळतोय 4 या धावसंख्येवरती. ज्या अविनाशचा पहिल्या चेंडूवरती झेल सोडलाय. ओर द विकेट तुकाराम. यावी सुरेख फटका स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आरसीसी राया टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या त्वरित, कारण की यापुढील सामना असेल राया विपक्ष गुरवलीपाडा या दोन टीम मध्ये. धावसंख्या आहे 30. पहिल्या चेंडूवरती येतोय राहुल पाटीलच्या बॅट मधून चौकार. यावेळी ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न केला. धावबाची संधी आहे आणि स्वतःची विकेट इथे मध्ये सॅक्रिफाईस करावी लागते. राहुल पाटील बॅक टू द पवेलियन. संतोष येतोय 8व्या क्रमांकावरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अविनाश आहे. अविनाश आणि संतोष ही जोडी आहे. या दरम्यान मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. या विस्मिश टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. रवी जज करतोय आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल पकडलाय.
अविनाश बॅक टू द पवेलियन. फलंदाज ऋतिक येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज संतोष आहे. संतोष आणि ऋतिक ही जोडी आहे. खूप चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज तुकाराम, कारण की पहिल्याच चेंडूवरती आला होता चौकार आणि त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलंय. 2 चेंडूंमध्ये 2 सफलता प्राप्त केल्या, त्यामध्ये एक सांघिक यश आहे. या विस्कट करतायत शॉर्ट थर्डमॅनला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करतायत. निशांत मिरकुटे होते, फलंदाज झालाय बाद. अजून एक धक्का बसतोय. ऋतिक बॅक टू द पवेलियन. संकट आहे, कारण की 8 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज जयेश येतोय. खूप चांगली गोलंदाजी, तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं या चेंडूवरती निशांत मिरकुटे यांच्या माध्यमातून. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 30. स्ट्रायकिंगला फलंदाज जयेश, जो विस्फोटक फलंदाज आहे. या ड्राइव्ह केलं, गॅप शॉट सिलेक्शन आहे. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. आहे 34 आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळी अजून एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. स्वीपर कव्हरला अशोक डिंडा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा झालेत कंप्लीट आणि फलंदाज झालाय बाद. 9वा फलंदाज बाद झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 36 धावा. सन्मानजनक धावसंख्या बनवलीये, फायटिंग टोटल उभी केली आहे. पहिल्या इनिंग मध्ये श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या टीमने आणि 37 धावांचं लक्ष ठेवलंय. वडवली या संघाने भूमी 11 मांडा या टीम समोर. यापुढील सामना असेल आरसीसी राया आणि त्यांना फाईट करेल एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा. दोन्ही संघाने घ्या टॉस साठी. तर आपण टॉस करूया आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सचिन शेठ दलवी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीमधील हा 6वा सामना आहे. आरसीसी राया आणि त्यांना फाईट करेल आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा. आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच गुरवली पाड्या टीमने टॉस जिंकलाय.
प्रथम निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा. 4 षटकांचा सामना आहे, समोरचा संघ राया संघ आहे, अनेक वेळा आमने सामने आलेत, तर काय स्ट्रॅटेजी असेल या सामन्यामध्ये, कारण की ही नाईट स्पर्धा आहे? स्ट्रॅटर्जी काय नाही, 40 ते 45 धावायचा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण देखील आयोजकच आहात, परंतु पाहिलं गेलं तर टिटवाला नगरीमध्ये या सीझन मध्ये पहिली नाईट स्पर्धा आहे आणि सर्वांनी उल्लेख केला, खास करून जे डोंबिवलीचे 2 संघ आपण पाहिलेत, आजदे संघ आणि हेदुटणे संघ, यांनी जो उल्लेख केला की फार कमी प्रवेश फी आहे आणि या कमी प्रवेश फी मध्ये नाईट क्रिकेट स्पर्धा नक्कीच ठेवणं अशक्य असतं, परंतु ते करून दाखवलंय. सचिन शेठ दलवी साहेब असतील आणि आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा असेल, तर पाहिलं गेलं तर या स्पर्धेचे आयोजक आपणच आहात, परंतु या आयोजनाबद्दल विचारेन की आयोजन कसं वाटलं? नक्कीच चांगलं आयोजन आहे. 10,000 एंट्री ठेवण्याचं कारण फक्त एकच की छोटे छोटे संघ असतात त्यांना 15,000 किंवा 20,000 एवढे द्यायचं बोलले तर हे होते, त्याच्यामुळे 10,000 देऊन त्यांना खेळण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही 10,000 रुपये ठेवलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा आणि सचिन शेठ दलवी साहेबांसाठी. तर टॉस गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करावी लागेल. काय स्ट्रॅटेजी असेल, कारण की 4 षटकांचा सामना आहे? या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय एकनाथ शेठ दलवी चषकाचं, कारण की ही स्पर्धा आपण अनेक वर्ष पाहिली डे स्पर्धा, परंतु या वर्षी नाईट स्पर्धा आहे. बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है, खेलने के लिए मौका दिया उनके लिए थैंक यू. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघांना सामन्यासाठी. अजून एवढंच म्हणून मी पूर्ण अजून ह्या पुढच्या वर्षी आम्ही जेवढा अजून चांगला आयोजन करायचा प्रयत्न करू, कारण पहिला वर्ष आहे आमचा. नक्कीच पहिला वर्ष आहे तरी देखील खूप चांगलं आयोजन केलंय आणि पुढील वर्षी अजून चांगलं आयोजन करतील ही ग्वाही दिली आहे, ती म्हणजेच नितेश मेहर आणि सचिन शेठ दलवी साहेबांनी. विद्यमान सामना सुरू आहे, पहिल्या फेरीमधील हा 5वा सामना सुरू आहे. 37 धावांचं लक्ष्य आहे आणि पुढील वर्षी देखील प्रवेश फी 10,000 असेल आणि या वर्षी सचिन शेठ दलवी आणि नितेश मेहर साहेबांनी सांगितलं होतं की यावर्षी अनेक जे संघ होते ते इच्छुक होते ही स्पर्धा खेळण्यासाठी, परंतु आपण फक्त 52 संघ ना प्राधान्य दिलंय, त्यामुळे पुढील वर्षी ही स्पर्धा 7 दिवसांची असणार आहे आणि त्यामध्ये 72 ग्रामीण संघांचा सहभाग असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की सर्व संघांना खेळण्याची संधी मिळावी हाच हेतू आहे, हेच उद्दिष्ट आहे आयोजकांचं. तर ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ निंबवली, आमचे आदर्श, आमचे गुरुवर्य मनोज कारवे सरांना. धन्यवाद रोशन संते सर. रसिको आपण ज्यांचा आवाज ऐकला, घारिवलीचे सुपुत्र, व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशन संते यांचा. ना शिवशंकर ना कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक त्या चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा तो राजा शिवछत्रपती. नमस्कार रसिको, नमस्कार माझे लाडके पाहुणे आणि नमस्कार सर्व खेळाडूंनो. मी मनोज कारवे आपला घेऊन जातोय मैदानामध्ये. पहिली इनिंग समाप्त झाली, ज्या इनिंग मध्ये आपण पाहिल्या 36 धावा कुठल्या भूमी इलेव्हन मांडा संघाने आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल, ते म्हणजे नारायणदेव वडील संघाची अशोक दिंडा विथ केतन. भूमी इलेव्हन मांडा संघ चेसिंग करणार आहे, माफ करा या ठिकाणी चेक करा, इथे वडोली संघाने पहिल्या सत्रामध्ये 36 धावा कुठल्या. राहुल भंडारीचा संघ, सॉरी फॉर दॅट. आणि फलंदाज अशोक दिंडा, केतन नॉनस्ट्राइक एंडला, स्ट्रायकर गोलंदाज संतोष. टायमिंग झालं 11:35 अशी अपेक्षा करूया की हा सामना 12 वाजण्याच्या आत संपेल आणि कोण कोणाचे 12 वाजवेल ते पाहूया. पहिला चेंडू फुल टॉस, फुल टॉस होता, सरळ बॅटने ड्राईव्ह केलंय, ऑफ ड्राईव्ह आता आपण लॉंग ऑफला कव्हर केलं जातंय. अगदी सुंदर सुरुवात ह्या चेंडूच्या माध्यमातून. जितका छान चेंडू डिलिव्हर केला तितका सुंदर फटका, तितकंच ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग
या एकाच चेंडूती पाहायला मिळालं. एकाच चेंडूती ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट पाहायला मिळाला आपल्याला. पहिला चेंडू आणि धावसंख्या 1,37,000 धावांचं मांडा संघापुढे. फॉर द विकेट गोदून काढण्याचा प्रयत्न, फ्लिकाचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रेस, पंचाच्या अगदी जवळ. अजून एक छान कव्हरिंग, छान फिल्डिंग, याला म्हणतात फॅन्टॅस्टिक पीस ऑफ फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. जर गोलंदाजाला तुम्ही अशी साथ दिली तर नक्की तुम्ही 36 धावा या ठिकाणी डिफेंड करू शकता. जसं एखाद्या गायकाला वादकाची साथ हवी असते तशी तुमची साथ अशा प्रकारच्या फिल्डिंगच्या माध्यमातून गोलंदाजाला देणं गरजेचं आहे. फुलटॉस खराब चेंडू पण समाचार घेता आला नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला थोडीशी मिस फिल्डिंग आणि तेच कारण ठरलं. एक धाव सक्सेसफुल पूर्ण करतायत फलंदाज केतन, अशोक दिंडा. अशोक अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. आधीच्या काळामध्ये बल्ल्यानीकडून खेळायचा असे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. परंतु आता तो मांडाकडे वळलाय. 2 धाव पूर्ण, एकूण धाव फलकावरती पाहतोय आपण. बॅटची कडा हो उंच झेप घेते हनुमान उडी. एसटीच्या मागे राहुल आहे, राहुल भंडारी. प्रयत्न केलेला, असं वाटलं की झेल होता की काय. प्रयत्नाला नक्की दाद दिली जाते प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या माध्यमातून. 1-0 अशी धावसंख्या 2. परेश तरेची धावसंख्या नाहीये ती. ओहो, क्लीन बॉल, मिडल स्टिक उडवली. फलंदाज बाद, पहिला धक्का. जबरदस्त परफॉर्मन्स बॉलर संतोषचा. टप्प्याचा मारा भन्नाट वेगाने ब्लॉक मधून चेंडू निघाला. बॅटने पायाच्या मधून अगदी मिडल स्टिकला धडकला. अशा प्रकारची दांडी उडवल्यानंतर प्रेक्षकांना एक वेगळा आनंद येत असतो. मिडल एसटी उडवणं, परफेक्ट क्लीन बोल्ड त्याकडे केलंय गोलंदाज संतोषने. संतोषजनक कामगिरी करून या सामन्यामध्ये थोडासा अग्रेसर फ्रंट फुटला आणलंय आपल्या वडवली संघाला. 5 चेंडू या ठिकाणी टाकले, 2 धावा खर्च केल्या, परंतु एक आता घडी जो बाद केला हा लाजबाब होता. परफेक्ट पीस ऑफ बॉलिंग. लेफ्ट हँड वर द विकेट येतोय. पंच त्या ठिकाणी उमेशजी केणे, फेलेक पंच कोणकर सर. यावेळेला शॉर्ट ऑफ गुडलिंग चेंडू उडवला होता. बॉलर मिड ऑफ चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. व्हॉट हॅपन देअर, सेकंड विकेट डाऊन. चेंडू आपण पाहू शकता शॉर्ट ऑफ गुणले नव्हता. थोडासा अर्ली खेळले फलंदाज रवी. रवी हा घातक फलंदाज आहे. रवीची खेळी आठवते एक 4 वर्षापूर्वी गोहिल या ठिकाणी रवीने तब्बल 56 धावा कुठल्या होत्या. अर्धशतक खेळ केली होती. तो खेळ विसरू शकत नाही कधी. तो रवी यादा बाद झाला. 2 ह्या सांघिक धावसंख्येवरती षटक सुद्धा समाप्त झालं. पहिलं लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले गोलंदाज संतोषने. आणि या सामन्यामध्ये फ्रंट फुटला आणले आपल्या वडवली संघाला. नारायणदेव वडवली संघ, श्री नारायणदेव वडवली. भूमी इलेन मांडा वर्सेस श्री नारायणदेव वडवली अशी भिडन. त्यानंतर रंगणारे सामना, विस्फोटक सामना असणारे बिग फाईट, क्लॅश ऑफ टायटन बिटवीन RCC राया वर्सेस एकविरा स्पोर्ट्स गुरलीपाडा. जसं नितेश मेहरने या ठिकाणी हॅलो नितेश मेहर यांचं मनोगत आपण ऐकलं टॉस बॉक्स मधून, जेव्हा त्याने इंटरव्ह्यू दिली रोशन संते सरांना की हे आमचं पहिलं पर्व आहे, दुसऱ्या पर्वामध्ये काहीतरी वेगळं असेल. 7 दिवसाची ती स्पर्धा असेल, ही 5 दिवसाची आहे. परंतु मी म्हणतो नितीश मेहर तुम्हाला किंवा सचिन सेठ दळी तुम्हाला काय असं म्हटलं जातं ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुम्ही इम्प्रेस केलंय या टेनिस क्रिकेट जगताला. तुमच्या पहिल्या पर्वामध्ये सुद्धा तुम्ही सक्सेसफुली या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि तो सक्सेसफुल होणार हे तुम्ही दर्शवलं या ठिकाणी. याला म्हणतात छान स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. साधी गोष्ट नाही अशा प्रकारची स्पर्धा हाताळणं. रजनी स्पर्धा, फुल टॉस, खराब चेंडू, स्वेर मारा, अगदी नोचा इशारा पंचांचा. क्रिकच्या बाहेर दोन्ही पंचांचे एकाच वेळेला हात एका रेषेत गेले. 1 हँड ऍट राईट साइड फॉर द नो.
नो कॉल. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या एकनी फुलत असताना 3 वर जाऊन ठेपले. लक्ष्य आहे 37 धावांचं. प्रति षटक 9.25च्या सरासरीने गाठायचंय, परंतु जे 2 धक्के दिले त्या धक्क्यातून सावरावं लागेल भूमिलन मांडा संघाला. रवी बाद झाला, केतन बाद झाला. अशोक डिंडाच्या सोबतीला फैम गेलाय. फैम ऑन स्ट्राईक. यावेळेला सुद्धा ऑफस्टिकच्या बाहेर. आता मात्र पंच सांगतायत इट्स अ वाईड डिलिव्हरी. बिघाड झालाय सेटिंग मध्ये. जो बाय डिफॉल्ट सेटिंग होती गोलंदाजी ती बिघडली. जे कमावलं संतोषनी पहिल्या षटकामध्ये ते गमावतो की काय असं वाटू लागले नितीन. हा गोलंदाज पहिला 9, त्यानंतर वाईड. एकही चेंडू नाही या षटकामध्ये. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली. मला सुंदर आम्हाला साथ देत आहेत म्हणजे रोशनजी डिसोजा सर. अगदी जबरदस्त त्यांची लेखणी आहे. अक्षर सुरेख आहे. गोल्डन फिंगर त्याच्याकडे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये नेहमीच म्हटलं जातं की स्कोर इज बॅकबोन ऑफ कॉमेंट्री. इतकी चांगली स्कोरिंग पाहायला मिळेल तितकं आपल्याला स्कोरिंग तितकी कॉमेंट्री फुलवता येते आणि ती आम्हाला संधी देत आहेत. दिस थँक्स अ लॉट. आणि आमचे एडिटर त्यांची काय बात आहे गौरवजी सावंत. फुल पॅकेज, ऑल पॅकेज ऑफ tenniscricket.in. लेफ्ट हँड ऑन द विकेट. हो, कॉट बँडची लावड अपील, परंतु हा चेंडू फ्रीटचा होता हे विसरता कामा नाहीये. प्रेक्षक सुद्धा आनंद घेत आहेत. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही क्रिकेट खेळतायत, हरकत नाहीये. कारण पहिला 9 होता, त्यानंतर वाईड एकही लिगल चेंडू नव्हता. हा चेंडू फ्री हिट होता. आता कुठे लिगली पडलाय. धावसंख्या स्थिर, परंतु ते एकदम विस्मयकारक होतं. आणि अशा हास्यमय गोष्टी झाल्या पाहिजेत मैदानामध्ये. रिलॅक्सेशन वाढतं आणि ते झालं पाहिजे. कारण असं म्हणतात की प्ले इन अ प्लेजर इन अ प्रेशर. प्रेशर रिलीज होतो. फुल टॉस अजून एक. बॅटची कडा, परंतु चेंडू टप्पा पडतोय. अगदी सामन्याची चुरस वाढली आहे. काही हास्यमय गोष्टी घडतायत. राहुल हा संघ दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजांवर. भूमिलन मांडाचे फलंदाज नितीनने कमबॅक करून दाखवले रोशन. कारण एक 9 नंतर वाईड आणि त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट हाताळणं नक्कीच चांगली कामगिरी आहे. कौतुकास्पद कामगिरी करतोय नितीन. लय आलाय. पुढे सरसन डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला काढण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटवर पडतो. अगदी 30 सर्कल मध्ये शॉर्ट कव्हर पॉइंट रिझन मध्ये कव्हर करेपर्यंत 1 धाव अशोक डिंडाला मिळते. आणि एका धावेने धावसंख्या फुलत असताना 5 वर जाऊन ठेपली आहे. अशोक आणि फहीमची जोडी पार्टनरशिप करावी लागेल. लक्ष फार मोठं नाहीये, परंतु ह्या मैदानात विचार करता नक्कीच चांगली फायटिंग आहे. फायटिंग स्कोर आहे जो निर्माण केलाय नारायण देव वडवली संघाने. 2 धक्के दिले आणि या ठिकाणी अजूनही फ्रंट फुटलाय म्हणू शकतो मी श्री नारायण देव वडवली संघ या सामन्याचा विचार करता. टीव्ही स्क्रीनवरती अगदी क्लिअर दिसतंय. अगदी छान क्लॅरिटी आहे. हा एक वेगळा फटका. नक्की कुठे मारायचा प्रश्न पडतोय. शॉर्ट्स केले रिझन मध्ये त्या ठिकाणी चेंडू शोधतायत आणि 1 धाव पूर्ण केली फहीमने. या षटकामध्ये मजा आली. काहीतरी हास्यमय गोष्टी घडतायत आणि दबाव मी तर म्हणतो की घेतायत आपल्या अंगावरती. 4 चेंडू झालेत लिगली या षटकातील. धावसंख्या एक पुढे सरकते. थेंबे थेंबे तळे साचे जाऊन पोहोचले 6 वर. परंतु चेंडू कमी होत चालत हे मात्र विसरता कामा नाही. तर आतापर्यंत 10 चेंडू पूर्ण झाले असं म्हणू शकतो. 10 चेंडू मध्ये 6 धावा फक्त निर्माण केल्या भूमी मांडा संघाने. अजून एक खोल टप्प्याचा मारा. फॅन्टॅस्टिक पिस ऑफ बॉलिंग. खोल टप्प्याचा चेंडू हाताळतोय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला ठेवतोय गोलंदाज नितीन. स्लॉट मध्ये चेंडू देत नाहीये, हात खोलू देत नाही, रूम देत नाही, जागा देत नाही, जकडून ठेवले फलंदाजाला. आणि यालाच म्हणतात पावलाती पाऊल ठेवून चालणं. जे पाऊल टाकलं संतोष नाही त्याच्याच पावलाती आता पाऊल ठेवतोय जणू काय नितीनला मार्किंग सापडलीये की आता मला कुठे टप्पा नियंत्रित करायचा आहे. लास्ट टू गो. ओहो, व्हॉट अ बॉल. मार्वलस पीस ऑफ बॉलिंग. फॅबुलस पीस ऑफ बॉलिंग. टाळा घेतोय, कौतुक घेतोय नितीन. तू करून दाखवलं. जरी पहिले 2 स्वेरी टाकले तरी सुद्धा कमबॅक करून दाखवलं. कारण त्यानंतरच्या 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या ज्या लिगली होत्या आणि 4 डॉट काढले. परंतु त्यांनी 4 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 2 धावा संतोषने खर्च केला. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. चेसिंग सूर्य रसिको मैदानामध्ये. आता राहिलेले चेंडू आहेत 12 आणि धावांची अजून गरज आहे ती म्हणजे 31 जिंकण्यासाठी भूमिलन मांडा संघाला. डीजे नागेश, कम ऑन. या सीझन मध्ये राहुलचा
हा संघ सुद्धा चांगला भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि ते त्यांनी त्या ठिकाणी आतापर्यंत 2 षटकाचा विचार करता करून दाखवलंय. आणि भूमिलन मांडा संघ सुद्धा स्ट्रॉंग समजला जातो, परंतु रवीची विकेट जेव्हा बाद झाली ना रसिको, तिथेच थोडी सामन्याला कलाटी मिळाली. कारण रवी अतिशय घातक फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे, जो अगदी सरप्राइझिंग आउट झाला आणि त्यानंतर पूर्णपणे आळा बसवलाय गोलंदाजाने. ह्या सामन्यावरती कंट्रोल निर्माण केले, कंट्रोल प्राप्त केले. संदेश दिला कॅप्टनने, जो सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. सामना करेल फलंदाज फहीम स्ट्राईक एंडला. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजून 31 धावांची गरज आहे भूमिविलन मांडा संघाला. प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा. प्रयत्नांती परमेश्वर, केल्याने होत आहे रे. अधिक केलेच पाहिजे, तुम्हाला करून दाखवायचंय या सुंदर क्रीडानगरीवरती. तुम्हाला जिंकायचंय चषक, स्वर्गीय एकनाथ सेठ दळवी स्मृती चषक 2022. त्यासाठी तुम्हाला आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ आता करावा लागेल. माझा प्रयत्न सर्वांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, परंतु तो कालपेक्षा आज आता अधिक चांगला हवा हे तुमच्या मनात असायला पाहिजे. खेळताना, परफॉर्मन्स देताना. फ्लिक ऑफ द रिस्ट, फुल टॉस होता, चेंडूला वळवलंय, स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त सिंगलची प्राप्ती होईल, कारण जबरदस्त पीस ऑफ फिल्डिंग सुद्धा आहे मैदानाच्या चौफेर. आणि सर्वांचे लाडके जे प्रत्येक टुर्नामेंट मध्ये उपस्थित असतात, सुरेंद्रजी यादव साहेबांचं आगमन झालेलं आहे, जे अनेक प्राइज सुद्धा लगावतात शेवटच्या क्षणाला जेव्हा रोमांचकता वाटते टुर्नामेंटची. सुरेंद्र यादव साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आउट साइड ऑफ द ऑफ स्टंप पंचांनी पाहिलं, इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक केलं, चेंडू कुठे फिनिश केला झाला तर पाहिलं, कुठे गॅदर केला विकेट घेऊन ते पाहिलं आणि परिणामता दाखवलं की हा चेंडू स्क्वेअर आहे. अवंतर धाव मिळते, धाव संख्या 1 पोहोचते 8 वर. 8 ऑन द बोर्ड. अजून जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. बॅचची आतली कडा लागते आणि विकेटच्या मागे राहुल थोडस मिसफिल्डिंग करतायत आणि ती संधी मिळाली. त्या ठिकाणी अशोक डिंडाला 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेने त्या ठिकाणी विजय प्राप्त होणार नाही. आता मात्र तुम्हाला हवाई प्रयाण करावं लागेल, आतिषबाजी करावी लागेल, हाणामारी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील हा क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी. अशा प्रकारचे फटके मारावे लागतील. व्हॉट अ स्ट्रोक! लॉंग लेगच्या वरून फेकून दिलाय, षटकार. शफल झाला, जागा बनवली, चेंडूला येऊ दिलं, चेंडूला हाफ फॉली घेऊन उचललं, अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॅकवर्ड क्षेत्रामध्ये लॉंग लेगच्या वरून षटकार खेचला आणि या सामन्याची रोमांचकता वाढवली. उत्साह निर्माण झाला, जल्लोष निर्माण झाला प्रेक्षकांमध्ये. 6 धावांनी धावसंख्या फुलली आहे, जाऊन पोहोचली 15 वर. लक्ष्य 37 धावांचं. अजून जिंकण्यासाठी 22 धावांची नितांत गरज 9 चेंडूंमध्ये. 9-22. हो, चेंज ऑफ पेस, कमबॅक होते गोलंदाज. टिट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. आधीचा जो षटकार लागला तो लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता, त्याचा अचूक समाचार घेतला फलंदाजाने फहीम याने, परंतु त्यानंतर फहीमला तितक्याच क्वालिटी क्रिकेटच्या माध्यमातून चांगल्या चेंडूने रोखलं गोलंदाज संदेशने. यालाच म्हणतात कमबॅक करून देणं. पुढे ससाला, हो व्हॉट अ स्ट्रोक! विराट कोहली स्टाईलचा फटका, लॉफ्टेड ड्रॉप ड्राइव्ह फॉर द 4 रन्स. पण घडण्यासाठी हे 3 गोष्टी तुम्हाला फार महत्वाच्या आहेत. चांगलं पदलालित्य, फुट वर्किंग, चांगलं टायमिंग, तितकंच बेमिसाल तुमचं शॉर्ट सिलेक्शन हे दाखवलं फहीमने 2 फटक्यांच्या द्वारे. या षटकावर ज्याने जे खेचला एक षटकार आणि नुकताच चौकार पाहता धावसंख्या पोहोचवली आहे 19 वर. 19 ऑन द बोर्ड. असं वाटतं की प्रेक्षकांना हा फहीम जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच जिंकण्याची आशा उंचावली असेल. 7 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. 7 डिलिव्हरीज, 18 runs required. 18 required within 7 deliveries. What a match. फहीम जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत नक्कीच आशा उंचवल्या गेलेल्या त्या ठिकाणी असं म्हणू शकतो मांडा संघासाठी. हो, अजून एक चांगला फटकावाचा प्रयत्न, परंतु खूप पुढे चेंडू होता, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर. खोलट टप्प्याचा चेंडू निर्धारित केला, निर्देशित केला गोलंदाजाने. कमबॅक करून दाखवलं संदेशने. अशा प्रकारे
3 षटकं समाप्त झाली आणि सामन्यातली रोमांचकता थोडीशी वाढली होती, परंतु शेवटचा जो डॉट चेंडू आला ना, यामध्ये थोडस कमबॅक केलं म्हणू शकतो आपण नारायणदेव वडवली संघाने. तर समीकरण असं आहे, मला डिसोजा सर सांगतात की 19 धावा झाल्यात, लक्ष येते 34 धावांचं म्हणजे येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 6 into 3 is equal to 18 runs required within 6 deliveries. क्या बात है. पहिल्या 2 चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच प्रतिबिंब कळेल सामन्याचा, असं अंदाज आहे किंवा क्रिकेटचा इतिहास पाहता आपण म्हणू शकतो. परंतु जर त्याला तेवढंच महत्व नाहीये, तर्क वितर्काला महत्व नाहीये क्रिकेटच्या या अनोख्या खेळामध्ये. स्ट्राईक एंडला अशोक डिंडा, नॉन स्ट्राईकला फहीम. चांगली जोडी जमली आहे. अशोक स्ट्राईकला आला होता, पण तो इन ॲट 4 ला फहीम नाही येऊन नक्कीच मनच जिंकलेत एवढं मात्र नक्कीच आहे. पण तो सामना जिंकावा लागेल आणि दडपण असेल गौतम ह्या गोलंदाजावर शेवटच्या षटकामध्ये. गौतम नेहमी शेवटचं षटक हाताळतो. जेव्हा जेव्हा आपण त्याला पाहतो खेळताना, गौतमती पूर्णपणे जबाबदारी दिलेली असते आणि तो जबाबदारी नक्कीच पार पाडेल का, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ह्या 7 चेंडूंमध्ये भूमिलन मांडा की नारायणदेव वडवली, कोण जिंकणारा सामना, कोणता संघ पुढे वाटचाल करेल ह्या स्पर्धेमध्ये, जिचं नाव आहे स्वर्गीय एकनाथ सेठ दळवी स्मृती चषक 2022. पहिली रजनी, पहिला चेंडू गौतमचा, हो बॅटची कडा कॉट बिहाइंड, लावड अपील पंचायत आकाशामध्ये, अशोक डिंडा बाद. बॅटला स्पर्श करून अगदी राहुलच्या हातात जाऊन विसावला आणि जे आशा उंचावलं त्या जोडीने, त्या आशाची थोडस पाणी फेडलंय गोलंदाज गौतमने. कलाटणी दिली सामन्याला. समीकरण बदललं, चेंडू असतील शिल्लक 5 आणि धावांची गरज आहे 18. परंतु अजून सामना नक्कीच टफ फाईट होऊ शकतो जर ह्या येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये मोठे फटके आले तर. परंतु फ्रंट फुटला आहे असं म्हणू शकतो आपण नारायणदेव वडवली संघ. आता आपण त्याचं प्रदर्शन पाहता अगदी जखडून ठेवलं. अशोक डिंडाने खूप चेंडूला फेस केलं, परंतु धावा फार कमी केल्या. अशोकने जवळपास मला दिसू असं सांगतात की 10 चेंडूमध्ये फक्त 3 धावाच उभ्या केल्या आपल्या संघासाठी. म्हणजे ह्या 4 षटकांच्या मुकाबल्यामध्ये अशोकने जवळपास 2 षटकं फेस केली, फक्त 3 धावा आपल्या संघासाठी त्यांनी नोंदीत केल्या. निराशाजनक कामगिरी म्हणू शकतो आपण अशोकची. परंतु नवीन फलंदाज आलाय निशांत मैदानामध्ये. हो हाफ वॉली लॉफ्टेड ऑफ विराट कोहली स्टाईलचा फटका, सिक्सर. कुछ कर सकते हो और वो तुम सब कुछ कर सकते हो जो तुमने आज तक नहीं सोचा है. सोच के देखो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. तुमची सोच तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि ती सोच घेऊन आला निशांत. आले आला तयार होऊन आला आणि जबरदस्त षटकार लगावून आगाज करतोय की मैं अभी जिंदा हूं, मैं हूं ना सांगत असताना शाहरुख खान स्टाईलने षटकार लगावला. धावसंख्या पोहोचवलीये 25 वर. 4-12 नॉट 7-12, 4-12. 4 into 3 is equal to 12 required for भूमिलन मांडा. 12 धावांची गरज 4 चेंडूमध्ये. गौतम पुन्हा एकदा, यावेळेला पुन्हा हाफ वॉली ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. फॉरवर्ड डिझाइन मध्ये स्कोर ऑफ द विकेट. फंबलिंग झालं. प्रेशर प्रेशर प्रेशर. डू नॉट प्ले इन द प्रेशर, जस्ट प्ले इन द प्लेजर. दडपण घेत आहे, दडपण टाकतोय. निशांत जसा आला तसा सेट होऊन आलाय. कानमंत्र घेऊन आलाय की तुला जिंकायचंय मैदान, तुला जिंकायचा सामना. 3 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. काय सामना आहे. कलाटणी देतोय, सरड्यासारखे रंग बदलतोय. गौतमचा पुढचा चेंडू, हो थोडासा अर्ली खेळले, बाहेर बोलवलं गौतमने. फलंदाजाला बीट झाला, परंतु त्या ठिकाणी राहुल सुद्धा बीट झाला आणि परिणामता बघितला आपण बाईकच्या रूपात 1 धाव मिळते संघासाठी, मांडा संघासाठी, जी महत्वाची आहे. एका धावने धावसंख्या फुलते 26 वर. 26 माफ करा 27 28 28 ऑन द बोर्ड. 28 ऑन द बोर्ड. लक्ष्य 34 धावांचं म्हणजे डिसोजा अजून 9 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 2-9.
आता हा चेंडू फार महत्वाचा, प्रेक्षकांच्या मनामध्ये चालला असेल ह्या चेंडूत एखादा चौकार षटकार आला पाहिजे जे पाठीराखेत मांडासाठी, आणि जे पाठीराखेत वडोलीचे ते म्हणतील की ह्या चेंडूवरती मोठा फटका नाही आला पाहिजे. यालाच तर क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक म्हणतात आणि तेच मजा आणतात ह्या सामन्यामध्ये. हो, फुल टॉस लॉफ्ट केलाय, वाईड इज लॉंग ऑनला, झेलची दाट शकेल, झेल टिपला जाते. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, जवळपास 10 मीटर पर्यंत धावला, नजर चुकवली आणि फलंदाजाला बाद केलं. सामना पूर्णपणे फिरवलाय वडोली संघाकडे. हा झेल नाही, हा सामना पकडलाय आणि त्या ठिकाणी फिल्डर होता वाईडिस लॉंगनला, अविनाशने नाश केला असं म्हणू शकतो आपण. असा अंदाज आता या ठिकाणी वर्तवला जातो प्रेक्षकांमध्ये, जो भूमीला मांडायला पूर्ण घातक सिद्ध होऊ शकतो. काय सेलिब्रेशन बघा, आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी मॅच पकडली, सामना पकडलाय या झेलच्या माध्यमातून. ग्रेट जॉब अविनाश, इट्स इनक्रेडिबल. बघा सेलिब्रेशन. लास्ट टू गो अँड रिक्वायर्ड 9 रन्स. शेवटच्या चेंडूमध्ये 9 धावांची गरज. आता एखादा चमत्कार, मिराकल, नशिबाची साथ म्हणतात ना, लक फॅक्टर ऑन असेल, एखादा 9 वाईट पडला, मोठा फटका आला जर, तर फार आता इथे चर्चा सुरू झाली असेल, चर्चेला उधार आला असेल, तसं का होईल का बघायचं आहे. गौतम हा शेवटचा चेंडू हाताळेल. 9 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज गेला मैदानामध्ये, मानस. मानस क्या बात आहे. लास्ट टू गो. ओहो, लीगल डिलिव्हरी. व्हॉट परफॉर्मन्स गौतम, प्रेशरला झुगारून कामगिरी केली. अशा प्रकारे सामना समाप्त.